आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं गेलंय। माणिकराव कोकाटेंकडे आता क्रीडा खातं दिलं गेलंय। दत्तात्रय भरणेंकडे आता माणिकराव कोकाटेंच्या कृषी खात्याची जबाबदारी असणार आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळात रमी खेळताना सापडलेल्या माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून घेतलं गेलंय। मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना क्रीडा मंत्री बनवण्यात आले। मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कोकाटेंसोबत चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर केलाय। कोकाटे आणि भरणे यांच्या खात्याची अदलाबदली करण्यात आलेली आहे। क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास खातं कोकाटे यांना देण्यात आलेलं आहे। दरम्यान एनडीटीव्ही मराठीनं काही दिवसाआधीच कोकाटेंचं कृषी खातं भरणेंकडे जाण्याची शक्यता असल्याची बातमी दाखवलेली होती आणि आता एनडीटीव्ही मराठीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालाय। सागर कुलकर्णी या संदर्भातली माहिती देत आहेत। सागर, माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ आला आणि त्याच्यानंतर कोकाटेंवर प्रचंड टीका सुरू झाली। अर्थात सरकारवर ही मोठी नामुष्की होती की राज्याचे कृषी मंत्री सभागृहात ज्यावेळेस महत्त्वाची चर्चा सुरू आहे अशा वेळेस गांभीर्य नाही आणि मग विरोधकांकडून अर्थात या संपूर्ण प्रकरणावर तोंडसूक घेण्यात आलं। अखेर अजित पवार यांनी जी नाराजी व्यक्त केली होती ती कॅबिनेट मंत्रिपदावरनं किमान डच्चू मिळाला नाही इतकं नशीब कोकाटेंचं आहे आत्ता असं म्हणावं लागेल। पण कृषी मंत्रालय त्यांच्याकडनं काढून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक संकेत आणि संदेश दिलेला आहे त्यांच्या सर्व मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना की तुमची चुकाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। मागील 4 दिवसापूर्वी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट बैठक झाली मंगळवारी आणि त्या दिवशी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की राज्यामधील कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांनी विनाकारण वादग्रस्त विधानं केली आणि विनाकारण कोणतीही वाईट कृती केली तर त्याचे परिणाम सरकारवर भोगावे लागत आहेत आणि अर्थात यापुढे कोणतीही गोष्ट सहन केली जाणार नाही। हेच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आत्ता हे कॅबिनेटमधल्या फेरबदलांवरनं आदेश जे काढले आहेत त्यावरनं दिसून येतं। आता मुद्दा उपस्थित राहतो की दत्ता भरणेच का, मकरंद पाटलांचं सुद्धा नाव होतं। मकरंद पाटील हे साताऱ्यातून येतात, वाई या मतदारसंघातून येतात। त्यांच्याकडे आता सध्या मदत व पुनर्वसन खातं आहे। पहिल्यांदा अनेकांनी दावे केले होते की मकरंद पाटील यांना हे खातं मिळेल, पण एनडीटीव्हीच्या वतीने आपण सांगण्यात आलं होतं की मकरंद पाटील आणि दत्ता भरणे हे मुख्य प्रमुख दावेदार आहेत। याचं प्रमुख कारण म्हणजे कृषीसारखं खातं एखाद्या जरासं संवेदनशील असणाऱ्या व्यक्तीला द्यावं असं अजित पवारांचं मत आहे। दुसरी गोष्ट, दत्ता भरणे हे मकरंद पाटील यांच्यापेक्षा अजित पवारांशी निकटवर्ती आहेत याविषयी कोणाचं दुमत नाही आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे सध्या कास्ट कॅल्क्युलेशनचा एक बॅलन्स सध्या सुरू आहे त्या दृष्टिकोनातून दत्ता भरणेंना आधी यापूर्वी ते राज्यमंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते, तर त्यांना अधिक चांगलं खातं देऊन जो धनगर समुदायाला आपल्याकडे आकर्षित करणं किंवा त्यांच्याकडे एक सुखावं सरकारची भूमिका जाणं असा एक प्रयत्न यातनं झाल्याचं दिसून येतं। दत्ता भरणे हे अजित पवारांचे निकटवर्तीय तर आहेच आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मर्जीतले आहेत आणि कृषी खातं यापुढे चालवताना कोणतीही चूक होणार नाही आणि सरकारची बदनामी होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे। कारण की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या व्यक्तीकडे गेल्या काही 10-15 वर्षामध्ये कृषी खातं आलेलं आहे त्याला राजकारणामध्ये प्रचंड बदनामी सहन करावी लागली आहे, पदावरनं पायउतार व्हावं लागलेला आहे आणि सरकारची सुद्धा यामध्ये नामुष्की झाल्याचं दिसून येतं। याच्यापासून उदाहरण जर घेतलं तर एकनाथ खडसे आहेत, नंतर कालांतराने आत्ता काही दिवसांपूर्वी जर पाहायला विचार केला तर धनंजय मुंडेसुद्धा आहेत की त्यांच्याकडे वेगवेगळे त्यांच्यावर आरोप झाले होते आणि त्यानंतर त्यांना कृषी मंत्रालय हे सोडावं लागलं होतं। अर्थात त्यांना आता मंत्रिमंडळात तर ते नाही आहेच आहेत, मग कोकाटेसुद्धा त्याच रांगेत येऊन बसतात। असं जर परिस्थिती पाहिली तर कुठे ना कुठेतरी सरकारला स्वतःची प्रतिमा आता यापुढे अधिक सजग ठेवावी लागणार आहे आणि जे छोटे छोटे निर्णय घेतले जातात, पॉप्युलर सरकार होण्यासाठी प्रयत्न केला जातोय, ती प्रतिमा कायम ठेवण्यासाठी फार मोठे कष्टावर लागतील। आता मुद्दा एक राहतोय तो म्हणजे अजित पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये जे सहकारी त्यांचे होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। आता एकनाथ शिंदेंचे जे त्यांच्या कोट्यातून जे मंत्री आहेत, उदाहरण जर घेतलं तर संजय शिरसाट आहेत, संजय राठोड आहेत, यांच्या दोघांच्याही कार्यपद्धतीविषयी प्रचंड नाराजी आहे आणि योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत आणि त्यांच्या आईच्याच नावाने डान्स बार असल्याचं उघडथेट विरोधकांकडून आरोप आहेत, पुरावेसुद्धा सादर केले जात आहेत। अशा परिस्थितीमध्ये या 3 प्रमुख नेत्यांच्या मंत्र्यांविषयीचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार आहेत का? तुर्तास एकनाथ शिंदेंकडनं या तिन्ही नेत्यांना अभय देण्यात आलेला आहे, पण
NDTVला आजही अद्यापही अशी माहिती मिळते की पुढच्या काही कालावधीमध्ये विशेषतः नागपूरच्या अधिवेशनाच्या आधी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंच्या कोट्यामधून जे जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा खात्यांमध्ये किंवा त्या व्यक्तीला वगळण्याच्या बाबतचे काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय गंभीर आहेत. दिल्लीवारीमध्ये त्यांनी या संदर्भामध्ये दिल्ली भाजपाचे जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्या कानावर हा विषय घातल्याची सुद्धा माहिती समोर येते. याच्यामध्ये तुर्तास तरी एकनाथ शिंदेंनी स्वतःचं राजकीय ताकद वापरून एकनाथ शिंदेंच्या कोट्यामधील जे मंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे, पण ती फार काळ टाळता येणार नाही आहे. भविष्यामध्ये त्या तिन्ही जी नावं घेतलेली आहेत योगेश कदम, संजय शिरसाट आणि संजय राठोड यांच्यावर कारवाई ही निश्चित आहे असल्याची सुद्धा माहिती आता नव्यानं मिळते. सागर, याच अनुषंगानं प्रश्न मला विचारायचा आहे. खरं तर धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं खाते बदल करण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातल्या तीनही मंत्र्यांवरती कारवाई झालेली नाही. ही कारवाई करून एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की भविष्यामध्ये त्यांच्याही मंत्र्यांवरची अशाच प्रकारची कारवाई होणं अपेक्षित आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा काही स्टेटमेंट तसे आहेत. बरोबर आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे फक्त अजित पवारांचेच कोकाटे किंवा धनंजय मुंडे हे वादग्रस्त नाही आहेत, तितकेच वादग्रस्त आणि अधिक वादग्रस्त म्हणावं लागेल ते एकनाथ शिंदेंच्या कोट्यामधून जे मंत्री झालेले आहेत ते आहेत. आता जर पाहिलं तर आपण संजय राठोड त्यांच्यावर एवढ्या मोठ्या जलसंधारणाच्या खात्याच्या कारभाराविषयी आरोप झालेले आहेत. यापूर्वीच्या सरकारमध्ये असताना त्यांच्यावर थेट एका मुलीच्या मृत्यू प्रकरणी सुद्धा जबाबदार धरण्यात आलेलं आहे. अर्थात हे सगळे प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत, चौकशीच्या यंत्रणांमध्ये आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण कुठे ना कुठेतरी संजय राठोड हे वादग्रस्त जलसंधारण खात्याचे मंत्री आहेत. संजय शिरसाट हे त्यांच्याकडे सामाजिक न्याय खातं आहे आणि त्यांची वादग्रस्त विधानं हे सुद्धा चर्चेचे असतात. त्यांचे स्वतः पैसेची बॅग भरल्याचे व्हिडिओ हे समोर आलेले आहेत. त्यांच्याकडनं खुलासे भलेही करण्यात आले, पण सरकारची प्रतिमा अतिशय मलिन झालेली आहे अशा या मंत्र्यांमुळे. भरत गोगावले यांचे सुद्धा आपण बघतो की वारंवार विधानं त्यांच्या रोजगार हमीच्या कारभाराविषयीची सुद्धा जी चर्चा सध्या सुरू आहे. अर्थात निधी नाही आहे, पण त्यांच्या आधीची कार्यपद्धती पाहता आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पाहता मागणी आणि वारंवार त्याच्यावरनं विधानं करणं आणि सगळ्यात अतिशय सिरियस म्हणजे अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे ते राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून योगेश कदम आहेत आणि त्यांच्या आईच्या नावाने एक बारचं लायसन आहे आणि ते दुसऱ्याला चालवायला देत आहेत, म्हणजे त्यापेक्षाही अनधिकृत दुसरी कृती की त्यांची. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांवर सुद्धा कारवाई करावी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय आग्रही आहेत. त्यांनी दिल्ली दरबारी सुद्धा या संदर्भातल्या गोष्टी सांगितल्याचं सुद्धा समजतं, पण तुर्तास आपण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन रत्नागिरीच्या इथे जातात आणि तिथे ते खुल्या पद्धतीने स्पष्ट सांगतात की योगेश कदम तुमच्यावर कुठली कारवाई होणार नाही आहे, मी तुमच्या पाठीशी आहे. उघड ज्यावेळेस ते भाष्य करतात त्यावरती एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांच्या प्रत्येक कृतीला पाठीशी घालू पाहत आहेत. पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना हे फारसं रुचत नाही आहे. पुढच्या काही कालावधीमध्ये या जी आपण नावं घेतलेली आहेत त्या मंत्र्यांवर सुद्धा कारवाई होणं जवळपास निश्चित आहे असं समजतं. त्याची वेळ आणि कृती ही योग्य वेळी येईल असंही सांगितलं जातं. कदाचित याबाबतच्या काही घडामोडी ह्या नागपूरच्या अधिवेशनाच्या आधी होतील असंही सांगितलं गेलेलं आहे. पण आत्ता कोकाटेंवरची कारवाई, धनंजय मुंडेंची कारवाई ही अजित पवारांनी घेऊन स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा संदेश दिलेला आणि हाच दबाव वाढू लागलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारी सुद्धा वाढू लागलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हे खाते बदल झाल्यानंतर आता विरोधक यावरती काय प्रतिक्रिया देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. सागर, धन्यवाद संपूर्ण माहिती करता.